बातमी जालन्यातून। अंतरवाली सराटी गाव आणि या गावच्या वेशीवर सध्या आरक्षण आंदोलनामुळे वातावरण तापलंय। अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरात 3 मोठी आंदोलनं सध्या सराटीमध्ये सुरू आहेत। अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे। याच गावात सोनियानगर भागात ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि त्यांच्यासह 6 सहकाऱ्यांनी कालपासून उपोषण सुरू केलंय। तर दुसरीकडे आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील अंतरवाली सराटी जवळ वडीगोद्रीत पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपोषणार आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। रवी मुंडे आपल्या सोबत आहे। रवी, एक गाव आणि एकाच गावामध्ये 3 उपोषणं। दीपक, तुला तर माहिती आहे की आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे अंतरवालीमध्ये। मात्र कालपासून ओबीसीचं देखील आंदोलन अंतरवाली सराटीमध्ये सुरू झालेलं आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकत असाल तर ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तू म्हटलास तसं की 1.5 किलोमीटरच्या या परिघामध्ये आज 3 आंदोलन पाहायला मिळणार आहेत। थोड्याच वेळात आता लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी हे उपोषणाला बसणार आहेत आणि एकूणच आपण जर बघितलं तर या 1.5 किलोमीटरमध्ये सध्या प्रशासनाची मात्र फार तारंबळ उडताना पाहायला मिळत आहे। या तिन्ही ठिकाणी प्रशासनाचे सर्व अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणावरती। एकूणच आज ससाणे सर जे आहेत, जे कालपासून उपोषणाला बसलेले आहेत, यापूर्वी ते पुण्याला बसलेले होते, मात्र आता पुन्हा अंतरवालीमध्ये ते बसलेले आहेत। आपण त्यांनाच विचारूया, अंतरवालीमध्येच बसण्याचं काय कारण? मुळात सरकारच्या पायघड्या आणि सरकारचं आपण जे म्हणतो की सरकारला अंतरवाली खूप सोयीचं वाटतं। सरकार इथं अंतरवालीमध्ये लवकर येतं। उपोषणाचा किंवा आंदोलकांचा आक्रोश सरकारला अंतरवाली सराटीमधून लवकर समजतो। आणि सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये हा जो आक्रोश किंवा महाराष्ट्रामध्ये आंदोलकांचं म्हणणं जे पोचवतात तो मीडिया पण इथं चांगल्या प्रकारे असतो। त्यामुळे सरकारला सोयीसाठी आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा आवाज पोचवण्यासाठी आम्ही अंतरवाली सराटीमध्ये बसलेलो आहे। लक्ष्मण हाके देखील उपोषणाला बसणार आहेत। तुम्ही 2 वेगवेगळ्या ठिकाणी? नाही, कसं आहे, मुळात 400-450 जातीमध्ये विभागलेला हा ओबीसी समूह आहे। प्रत्येकाला त्याच्या संवैधानिक आणि कायदेशीर आधारांचं आरक्षणाचं संरक्षण करण्याचा हक्क आहे। लक्ष्मणजी हाके, नवनाथ आबा आणि मी स्वतः 2 महिन्यापूर्वी उपोषणाला बसलो होतो। त्यानंतर त्यांचे दोघांचे दौरे चालू होते, प्रबोधन चालू होतं, ओबीसींना एक करण्याचं काम चालू होतं। आता त्यांनी जर अंतरवालीच्या वेशीवर हे करण्याचा जर त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं आम्हाला स्वागतच आहे। मी तर म्हणतो महाराष्ट्रामधील गावागावात, जिल्ह्याजिल्ह्यामध्ये उपोषणं चालू व्हावी, त्यामुळं ओबीसींचा आवाज हा सरकारपर्यंत लवकर पोहोचेल। एकूणच दीपक, आपण बघितलं की या ठिकाणी ससाणे सरांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी या ठिकाणी सरकार आमची दखल घेतं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष जाईल सरकारचं, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच आज दिवसभरामध्ये 3 उपोषणं आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अर्थात मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे, ससाणेंचा आजचा 2रा दिवस आहे आणि आजपासून लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। रवी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।